तो गुंड पिण्या कापसे उर्फ सुरेश कापसे आणि इतर त्याच्या संग 4 जण होते अजून. आणि याने आलं आणि मला पकडलं आणि डायरेक्ट माझ्या पायात 2 गोळ्या घातल्या आणि बाकी फायर केले, 3-4 फायर केले तिथं. आणि त्याच्यासोबत 4 गुंड होते. तो म्हणला माझी खूप चलती म्हणला, मी पोलीस मारलं तर माझं काही वाकडं झालं नाही आणि मी आत्ता परत एक माणूस मारला, असे 2 मर्डर केले तरी माझं काय पोलीस करीत नाही. पोलीस खातं माझ्याशी मॅनेज आहे. LCB मी 2 वर्ष झाले 302 करून सुद्धा माझ्या बापाला त्यांना मी सापडून दिलं नाही. LCB पूर्ण माझी मॅनेज आहे. SP साहेबला माझी विनंती आहे, त्याच्यावर कडक कारवाई, मोका अंतर्गत कारवाई करावी, याच्यातून न्याय भेटावा. त्या गुंडांना कुठंतरी सजा होईल. याच्यावर पोलीस पाठीशी घातल्यामुळं ते वारंवार सुटून येते. मग पोलीस हा कोणी मारला, कोलते साहेबला कोणी मारलं, मग आत्ताचा हे सुटले ते कसं, मग याला कोणी मारलं याचं पोलीस प्रशासन